राज्यात 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर आहेत. पण नक्की का? चला यामागची कारणं समजून घेऊया. हो, तब्बल 17 लाख कर्मचारी. यात शिक्षकही सामील आहेत आणि हा संप बेमुदत आहे. याचा थेट परिणाम म्हणजे राज्यातलं सगळं सरकारी कामकाज थांबण्याच्या मार्गावर आहे. तर मग या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय? पहिला आणि सगळ्यात मोठा मुद्दा आहे पेन्शनचा. खरा वाद आहे तो जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेवरून. हमीपात्र पेन्शनऐवजी बाजार आधारित परतावा का? संघटनांच्या मते नवीन योजनेमुळे नुकत्याच निवृत्त झालेल्यांना अक्षरशः काहीच लाभ मिळालेला नाही. पण मुद्दा फक्त पेन्शनचा नाहीये. दुसरा एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे रिक्त पदांचा. सरकारी खात्यांमध्ये आज जवळपास 2 लाख पदं रिकामी आहेत. हो, 2 लाख. म्हणजे विचार करा, एकूण पदांपैकी तब्बल 35% जागांवर कोणीच नाहीये. आणि या रिक्त पदांमुळे एक साखळीच सुरू झालीय. सध्याच्या कर्मचाऱ्यांवर याचा थेट परिणाम होतोय. त्यामुळे कामाचा प्रचंड ताण, थांबलेली प्रमोशनं आणि याचा फटका अर्थातच सार्वजनिक सेवांना बसतोय. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारकडून फक्त आश्वासनं मिळतायत, ठोस कृती मात्र शून्य आहे. या तारखा पाहिल्या की लक्षात येतं की संवादाअभावी परिस्थिती आणखी बिघडत गेली आहे. आणि संघटनांनी स्पष्टच सांगितलंय, जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत संप मागे नाही. याचा परिणाम मंत्रालयापासून गावागावातल्या कार्यालयांपर्यंत दिसणार आहे, फक्त अत्यावश्यक सेवा सोडल्या तर. सरकार आणि कर्मचारी दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. मग आता पुढे काय होणार?